जालन्यातून एक सुंदर आणि प्रेरणादायी चित्र समोर आलंय। जातीय सलोखा, बंधुभाव आणि भाईचारा कायम टिकून राहावा या उदात्त हेतूनं मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख आणि अशोक पडुळ यांच्या वतीनं गेल्या 5 वर्षापासून मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात येत आहे। शहरातील गांधी चमन या ठिकाणी आयोजित या उपक्रमातून हिंदू मुस्लिम एकतेचं जिवंत उदाहरण पाहायला मिळते। रोजा इफ्तारच्या निमित्तानं विविध समाजातील विविध क्षेत्रातील सामाजिक लोक एकत्र येत एकमेकांशी संवाद साधत आहेत, ज्यामुळे प्रेम आणि विश्वास वाढत आहे। आजच्या काळात समाजात सौहार्द टिकवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज अधिक असल्याचं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलंय। जालन्यातील हा उपक्रम खऱ्या अर्थानं एकता हीच आपली ताकद आहे हा संदेश देणारा ठरत आहे। प्रशासन असेल, त्यांच्या काही वैयक्तिक अडचणी असेल, विरोधी पक्षातले लोक असेल, कुणीही आम्हाला मदत करायला तयार नव्हतं। आमच्या मराठा समाजाला मदत जो आम्ही आमचा हक्क मागत होता त्यावेळेस मुस्लिम समाजाने एक माणुसकीची भावना ठेवून पूर्ण मुंबईमध्ये महाराष्ट्रात सगळ्या मस्जिदी उघड्या केल्या, चहा पाण्याची व्यवस्था केली, जेवणाची व्यवस्था केली। त्यानंतर भगवंतांनी सगळ्यांकडूनच ते करून घेतलं। म्हणजे अक्षरशः असे बेहाल झालेल्या समाजाला काहीतरी सहारा देण्याचं काम मुस्लिम समाजानं केलं। त्याचं निश्चितच मराठा समाज हे ऋण फेडणारच आहे। आणि असंही प्रत्येक जातीमध्ये हिंदू असो, मी आज कट्टर हिंदू म्हणून या ठिकाणी काम करतो, परंतु माझा धर्म कधीही शिकवत नाही की इतर धर्माला नाव ठेवायचं। प्रत्येक धर्माचा आदर सन्मान करणं ह्या माझ्या धर्मानं शिकवलं। हा जरी भगवा असला, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे, बजरंगबलीचा भगवा आहे, तथागत भगवान बुद्धाच्या अंगावर बी चिवर भगवत होतं। त्याचबरोबर पवित्र मुस्लिम समाजाचे आपले सुफी पंथाचा सुद्धा हाच भगवा आहे, त्यागाचा भगवा आहे। हा कोणत्या जातीचा पक्षाचा भगवा नाही। आणि या ठिकाणी सुद्धा असे राजकीय लोक बोलवण्यापेक्षा काही राजकीय असतील, परंतु खऱ्या अर्थानं ते त्यांना सामाजिक अंग आहे म्हणून या ठिकाणी ते असे गर्दी जरी कमी असली, सर्व गर्दी लोक या ठिकाणी किशोर आबासारखे सर्व तिरुके पाटील आम्ही सर्व मिळून इब्राहिम भाई सर्व कार्यक्रम ठेवलेला आहे। दोन्ही मौलाना साहेबालाही वेळ नाही, त्यांना तुमचा कार्यक्रम आहे, तरी आमच्या विनंतीला मान देऊन ते आलेले। त्यांची मी त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द व्यक्त करावे। मौलाना रब साहेब।